शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करून लग्नासाठी दबाव टाकत असल्याप्रकरणी पोलिसांनी इरफान शेख नामक तरुणाला अटक केली आहे। यासह आरोपीला मदत करणारा त्याचा भाऊ अरबाज शेख आणि भावजई आयेशा शेख यांच्यावर देखील पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने इरफान शेख नामक तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। तिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी इरफान हा सातत्याने पाठलाग करायचा आणि इंस्टाग्रामवर मेसेज करून लग्नासाठी दबाव टाकत होता। इरफान याला त्याचा भाऊ अरबाज आणि भावजई आयेशा शेख यांची देखील साथ होती, त्यामुळे ते देखील माझ्यावर लग्नासाठी आणि धर्मांतरासाठी दबाव टाकत होते। पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत इरफान शेख याला ताब्यात घेतले असून त्याचे भाऊ आणि भावजई फरार झाले आहेत। शिर्डी पोलीस स्टेशन येथे दिनांक 18 फेब्रुवारी रोजी पोक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 74, 78 आणि पोक्सो अधिनियम कलम 8, 12, 17 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपी आहेत, इरफान शेख, अरबाज शेख आणि आयेशा शेख। इरफान आणि अरबाज हे भाऊ आहेत, आयेशा जी आहे ती अरबाज याची पत्नी आहे। सदर यामध्ये इरफान जो आहे तो पीडित मुलीला तिचा पाठलाग करणे, तिच्याशी इंस्टाग्रामवरून संपर्क साधणे, लग्न करण्यासाठी आग्रह धरणे आणि त्यासाठी त्याला अरबाज आणि आयेशा यांनी मदत केलेली आहे। अशा अनुषंगाने तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इरफान शेख जो आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे। अरबाज आणि आयेशा यांचा शोध सुरू आहे। सर, मुलीचं वय साधारण किती वर्ष आहे? 15 वर्ष मुलीचं वय आहे आणि त्यामुळे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास याचा जे आहे ते PSI काळे करत आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी, अहिल्यानगर।